राजधानी साताऱ्यात काही दिवसापासून मटका, चक्री, पत्त्यांची क्लब आणि अवैध धंदे वाढत चालले आहेत आणि त्यात सर्वात जास्त एमआयडीसी बिगारी काम करणारे आणि कॉलेजचे तरुण घरात चोरी करून कष्टाचे कमावलेले पैसे या धंद्यात उडवत आहेत। अशा तक्रारी शिवसेना सातारा शहर कार्यालयात वारंवार येत होत्या। त्यामुळे गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही सातारचे पोलीस अधीक्षक तुषारजी दोशी यांना मटका, चक्री, क्लब, दारू अशा अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले होते। तसेच त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की साताऱ्यातील अवैध धंदे बंद करतील, कायदा हातात घेऊ नका। त्यांनी सर्व पोलीस स्टेशनला तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते। मग या मटका, चक्री सारखे धंदे चालवणाऱ्यांना नक्की कोणाचे अभय आहे? 8 दिवस होऊन सुद्धा पोलीस कारवाई करत नाहीत। आम्ही येत्या काही दिवसात साताऱ्यातील मटका, चक्री धंद्यावर जाऊन त्याचे व्हिडिओ पुरावे सातारचे पोलीस अधीक्षक, शहर पोलीस निरीक्षक तसेच शाहूपुरी पोलीस निरीक्षक यांना सेंड करून ते धंदे तत्काळ कायमस्वरूपी बंद करण्यात यावे। साताऱ्यात मटका धंद्यावरून वारंवार वाद होत आहेत। मटक्याची बुकी, कोरेगाव, मुळासवाडा, करंजे, गुरुवार परस इथून मटक्याचे धंदे चालवत आहेत। साताऱ्यात प्रत्येक चौकात चक्रीचे धंदे चालू आहेत। हा प्रकार पण एक संघटित गुन्हेगारी म्हणून केला जाऊ शकतो। यांच्यावर मोक्का अंतर्गत किंवा पोलिसांनी आता मिनी मोक्का काढलेला आहे। कलम 111, 112 यांच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई का होत नाही? पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी। मटका, चक्री धंद्यावर कारवाई करून जे मटका बुकी आहेत, कोरेगावचे, मुळाचवाड्यावरचे, करंजातले, गुरुवार परजावरचे, त्यांच्यावर इन्कम टॅक्स अंतर्गत कारवाई करण्यात यावी। यांनी जी मालमत्ता जमवलेली आहे ही कोणत्या व्यवसायातून जमवली याची चौकशी करण्यात यावी आणि जर लवकरात लवकर पोलिसांनी यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलने सर्व धंदे बंद करण्यात येतील। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सातारा दौऱ्यावर आल्यानंतर आम्ही त्यांना या धंद्यांबद्दल एक निवेदन देणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।